नमस्कार मंडळी, बऱ्याच दिवसांनी आज आपण एक रेसिपी ब्लॉग शूट करतोय आणि थंबनेल टायटलवरून तुम्हाला समजलं असेल की त्या रेसिपीचं नाव काय. आणि बघा खेकडे सुटी करता. सो स्पेशली गावावरून आलेले खेकडे म्हणून आजचा यो ब्लॉग असतो तो मालवणी भाषेतच. तर सकाळीच आज आमचा मामा गावासून इलो त्यांना नदीतून आमका खेकडे पकडून दिला ना. हे बघा आई, आता हे काय करतेस तू ते जरा आमच्या प्रेक्षकांका सांग जरा. तू आता हे कुर्ले मी साफ करतोय, त्याचे हे डेंगे असे तोडतोय बघ. हा मस्त कटाकट आवाज येतात, खटाखट 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 असे हे मोठे छोटे. आणि हे त्याचं आता हे वरचं टर्पल असताना आता हे असं काढायचं. हा आतमध्ये माल मसाला. आणि हे वरची हे छोटे छोटे ते तुकडे असतात, बारके बारके तुकडे असतात ना वरती, ते हे असं हे काढायचे आणि हे सगळं असं साफ करायचं. हे काय म्हणतात? पेंदो. पेंदो जो मेन शब्द पेंदो, कुर्लेचो पेंदो. असं असतं, साफ केल्यावर असं दिसतं. असं क्लिअर दिसता कॅमेरात आपला मस्त. त्याचे हे काळे मोठे डेंगे असतात. आणि हे स्पेशली आपल्या पावसाळ्यातच गावतात ना. पावसातच असतात. हो. सध्या आता पाऊस आमची सुट्टी करता खेकडे आणि बऱ्याच वर्षांनी हो मुहूर्त इलो खेकड्यांचो, त्याच्यामुळे खुशी काहीतरी वेगळीच आहे चेहऱ्यावर. तर तुतारी गाडीतून आज फटफटी मामा इलो आणि त्याच्यामुळे आमका ह्या शक्य झाला खेकडे खाऊ. आता पुढची रेसिपी बघूया. तर तुम्ही सुरुवात करूया आता. काय ठेवलंय मी कुर्ले फोडणी करूसाठी. त्याच्यातलं पाणी सगळं येऊन गेला काय त्याच्यात तेल टाकतं. नाही तर तो तेल टाकलंच तर आवाज येतो चरचर. तेल पाणी तेल टाकलंच तर तेल टाकतोय आता. आता त्याच्यात कांदो टाकतो. कांदो लाल होईपर्यंत ठेवायचा. कांदा आता लाल झालो एकदम. त्याच्यात आता हळद टाकते आणि हो आपलो मालवणी मसालो 2 चमचे मसाला टाकते. तेलात लाल कलर येतो त्याचा चांगला. आता त्या ह्याच्यात ते हे खेकडे टाकते. आता हे चांगलं तेलात परतवायचं. तेल सुटेपर्यंत. हे कुर्ल्यांचे बारीक बारीक एकदम डेंगे आहेत ना, ते आता मिक्सरला लावायचे. आणि मिक्सरला लावून ते गाळून घ्यायचे. त्याचं पाणी येतं ते. मग त्या ह्याचीच खरी टेस्ट त्याच्यात उतरते चांगली. या बारीक डेंग्यांची म्हणजे चव भारी येतात त्याच्यात.
आता चवीसाठी मीठ टाक 2 चमचे. हे पाणी ना असा गाळून घेऊ बाहेर. बारीक कवचे असतात ते फेकून द्यायचे, चोतो असता तो, आणि वरचा असता पाणी त्या गाळून घ्यायचा. हे मिक्सरला लावले ना की त्याचा सगळा सत्व येतं बाहेर. बाकी हाडे मस्त वाफा मारतात. इकडं वाश आता काळे. बारीक डेंगे काय खाण्यालायक नसतात ना, म्हणजे असे चावून खायचे असतात, चावून खायचे नसतात ते, म्हणून ते मिक्सरला लावून त्याचं असं रस काढतात. गावात पाट्यावर वाटतात. असं काय पाटो नाही मिक्सरात लावतो. पाट्यावर कसे जरा जाडसर राहतात ना, असं काय फिरवलं काय त्याचं. पेंदे आता आपले मस्त उकळले, आपली जबरदस्त वाफ दिली. उकळतात ना ते. यात डेंग्यांचं पाणी आपण काढलं ना, डेंग्यांचा रस याच्यात टाकते. घट्ट करून होतं. डेंग्यांचं पाणी टाकलं ना तो रस की थोडी अशी घट्ट होतं. आता याच्यात थोडंसं आटप घालायचं, जास्त पण नाही तर ती जाड होतं एकदम. खेकड्याचा रस कसं पातळ पण नाही आणि जाड पण नाही, मीडियम. मीडियम आहे. मस्त रस काढो इथं ते उकळा मस्त. तर त्याच्यात थोडा वाटा घालूया. वाटा पण जास्त नाही घालायचा, कारण कशा त्याच्यामध्ये ते बारीक आपण डेंग्यांचं हे घातलो ना रस, त्याच्यामुळे मग ती घट्ट होतं आमटी त्याच्या ह्याच्यामुळे. आता प्रत्येकाच्या मनावर आहे, का जास्त वया तर जास्त घालते, कमी वया तर कमी घालते. कोथिंबीर घालते वरून, त्याचं पण वास त्याच्यात उतरा उकळल्यावर. कलर पण भारी. तर आपली खेकड्यांची ही रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही बघा आणि ही रेसिपी फॉलो करा आणि कमेंटमध्ये कळवा.